नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी महामंडळाच्या सवलतीच्या दरातील काही योजना, त्याबद्दल आज आपण सांगणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तीला आणि त्यांच्यासोबत एका साथीदाराला एसटीने वर्षभर मोफत प्रवास करण्याची सवलत एसटी महामंडळाकडून दिली जाते। साधी, निम आराम अशा 3 प्रकारच्या बसेसमधून लाभार्थ्यांना प्रवास करता येतो। या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी 4000 रुपयाची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते। वर्षभरात महाराष्ट्रात कोठेही 8000 किलोमीटरचा प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती करू शकतात। तसेच आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना देखील वर्षभर मोफत प्रवास सवलत देण्याची तरतूद एसटी महामंडळाने केलेली आहे। आदिवासी पुरस्कार हा महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिला जाणारा एक विशेष पुरस्कार आहे। त्यामध्ये आदिवासीच्या कल्याणासाठी विशेष कामगिरी केलेल्या नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो। मित्रांनो, आदिवासी समुदायात कार्यरत असलेल्या समाजसेवक व्यक्तीला एसटी महामंडळ प्रवासात 100% सवलत देते। साधी, निम आराम अशा 3 प्रकारच्या बसेसने पुरस्कार्थी व्यक्ती आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका साथीदाराला महाराष्ट्रात कुठेही मोफत प्रवास करता येऊ शकतो। एका वर्षात लाभार्थी महाराष्ट्रात कुठेही 4000 रुपयाची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते। यात लाभार्थी 1000 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकतात। याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत देखील एसटी महामंडळाकडून दिली जाते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार महाराष्ट्रातील मातंग समाजातील लोक, कलाकार, समाजसेवक, साहित्यिकांना दिला जातो। एका वर्षात लाभार्थी महाराष्ट्रात कुठेही 8000 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकतात। या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी 4000 रुपयाची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते। मित्रांनो, त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे ग्रामीण भागातील इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे। ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो। प्रवासाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक मुलींना शिक्षण अद्यावरती सोडावे लागत होते। या योजनेचा चांगला परिणाम ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावर झालेला पाहायला आढळतो। महाराष्ट्र शासनाने अधिकृत पत्रकार म्हणून ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशा पत्रकारांना साधी, निम आणि शिवशाही अशा 3 बसेसमध्ये मोफत प्रवास करता येतो। राज्यातील 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात 50% सवलत दिली जाते। या योजनेचे साधी, निम आराम, शिवशाही, स्लीपर आणि सीटिंग अशा 4ही बसेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलतीत वर्षभरात महाराष्ट्रात कोठेही 4000 किलोमीटरचा प्रवास करता येतो। मित्रांनो, तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।